नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की नंदिनी ही तिच्या बेडरूममधनं खाली आलेली असते आणि ती हॉलमध्ये बघते तर हॉलमध्ये तिला पार्थ दिसत नाही. याच्यावरनं तिला कळतं की पार्थ आज काय बाहेर झोपलेले नव्हते, म्हणजेच ते रूममध्येच झोपले होते. म्हणजे काव्याने माझं ऐकलं आहे असं ती मनातल्या मनात बोलत असते आणि ती खूप आनंदी झालेली असते हे सगळं बघून. आणि ती गुणगुणत किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाऊन ती चहा ठेवत असते आणि तेवढ्यात तिथे मानिनी येते आणि मानिनी म्हणते, अगं आज छान गुणगुणते आहेस गं, आज काय स्पेशल, आज खूपच आनंदी दिसते. तेव्हा ती म्हणते, हो आई, आज खूपच मी आनंदी आहे. तेव्हा ती म्हणते, तेव्हा नंदिनी तिला म्हणते, आई तुम्ही एवढ्या लवकर कशाला उठला? तेव्हा मानिनी म्हणते, अगं हो, उठलं पाहिजे बाई. तेव्हा नंदिनी म्हणते, मी आत्ता तुम्हाला आल्याचा चहा करून तुमच्या रूममध्येच आणून देणार होते. तेव्हा मानिनी म्हणते, अशी काही सवय लावू नको बघ आम्हाला, आमचे हे तर तुला रोजच मग असा चहा मागतील आणि मी आज किचनमध्ये ह्यासाठी आले कारण की मला तुझी अशी गोड स्माईल बघायला आवडते. तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, आई तुम्ही असं आमचं किती छान कौतुक करता. तेव्हा मानिनी एकदम शांत होऊन जाते आणि म्हणते, आणि नंदिनी तिला म्हणते, आई शांत का झालात तुम्ही? तेव्हा ती म्हणते, आपल्या दोघींचं जसं नातं आहे तसं काव्याचं माझं कधी नातं होईल का गं? मला असं वाटतं तिच्या मनात काहीतरी चलते जे तुला आणि मला कळत नाही आहे, असं बोलत असते. तेव्हा नंदिनी पण थोड्या 2 मिनटासाठी शांत होते आणि आता मानिनी ते विषय ड्रॉप करते आणि म्हणते, मग काय माफ करावं, सारखी एखाद्याने माफी मागत असेल तर त्याला मोठ्या मनाने माफ करावं. असं बोलल्यानंतर नंदिनी एकदम शांत होते आणि ती रूममध्ये जाते. इकडे रूममध्ये येऊन नंदिनी जीवाकडे काय बघतच नसते, येऊन डायरेक्ट बेडवर पडलेल्या कपड्यांच्या घड्या घालते. तेव्हा जीवा तिच्या मागून येतो आणि तिला म्हणतो, मी घड्या घालणारच होतो. परत जीवा नंदिनीला सॉरी बोलत असतो आणि परत म्हणतो, मी प्रयत्न करतोय ना. ते बॉटलवर सॉरी लिहिलेलं ते फाडून टाकलं, इथं कपड्यांनी सॉरी लिहिलेलं ते तर आवरून ठेवलं आणि अंड्यांवर सॉरी लिहिलं ते तर तू फोडून टाकलेच. मी एफर्ट्स घेतोय का नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, कळालं तुम्हाला, आपल्या एफर्ट्सवर कुणीतरी सहज बोळा फिरवला तर किती वाईट वाटतं ना. मला पण तसंच वाईट वाटतंय जीवा, मला कळतंय. खूप वेळा माफी मागितली, सतत माफी मागताय दिसतंय मला. नुसतं शाब्दिक माफीला काही अर्थ नाही. तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे तुला काय वाटते मी हे वरवरचं सॉरी बोलतोय? तसं नाही म्हणत मी, पण एखाद्याला राग जावा म्हणून मागितलेली माफी आणि आपण केलेली चुकीचा पश्चाताप झालेला माफी यात फरक असतो. तुम्ही माफी मागताय कारण मी चिडली आहे, पण तुम्ही चुकला आहे म्हणून तुम्ही माझी माफी मागत आहे का? जीवा म्हणतो, हो, मी त्यासाठी सुद्धा तुझी माफी मागत आहे. तू रागवली यासाठी पण सॉरी, आणि मी जे वागलो आहे त्याच्यासाठी पण मला गिल्ट वाटतंय. मी चुकलोच आहे हे मला माहिती आहे, म्हणून मी तुझी माफी मागतोय. तुला इतक्या रात्री माझ्यासाठी बाहेर यावं लागलं, पोलिसांची बोलणी ऐकून घ्यावी लागली, माझ्यामुळे तुझ्या नावाला डाग लागला, यासाठी मी तुझी माफी मागतोय. तुझं रागवणं एकदम करेक्ट आहे. मी रागवली आहे कारण तुम्ही तुमचं सगळं दुःख, तुमचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही दारूच्या नशेत बुडवता. मी आहे ना इथे, तुम्हाला माझ्याशी शेअर करू नाही वाटलं? मी आहे ना तुम्हाला इथं समजावून घ्यायला, पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त दारू इम्पॉर्टंट वाटते. याचं मला वाईट वाटते, बाकी काही नाही. तुम्हाला नसेल समजून घ्यायचं तर द्या सोडून. असं बोलून नंदिनी फिरते. तेव्हा जीवा तिच्या मागे जातो. ओके, मला तू म्हणते ते सगळं मान्य आहे, तू म्हणशील तसं. तुला वाटतंय ना मी वाया गेलेला एक विद्यार्थी, तू टीचर आहेस आणि मला सुधरव तू, असं मी तुला सांगतोय, पण मला माफ कर. तेव्हा नंदिनी म्हणते, हो, मी तुम्हाला माफ केलं. असं म्हणून त्या दोघांमधलं भांडण मिटलेलं असतं. आणि इकडे काव्या खाली हॉलमध्ये आलेली असते आणि तिची खूपच कंबर दुखत असते कारण की ती पूर्ण रात्रभर खाली झोपलेली असते. तिच्या मागे पार्थ येतो. पार्थ म्हणतो की मी तुमची कंबर देऊ का दाबून? तेव्हा काव्या म्हणते, अहो प्लीज शांत बसा. तेवढ्यात तिथे नंदिनी येते. नंदिनी म्हणते, काय झालं? ती म्हणते, अगं ताई, मी पूर्ण रात्रभर खाली झोपले ना, त्यामुळे माझी खूप सारी पाठ दुखते. तेव्हा नंदिनी तिची पाठ चेपून देत असते. पाठ चेपून देत असताना ती म्हणत असते, लहानपणी सगळ्या गोष्टी मी तुझ्या करायचे, सगळ्या गोष्टी तू मला सांगायचे, सगळ्या गोष्टीला तुला मी हवे असायचे, आता पण तसंच आहे. आणि नंदिनी तेव्हा काव्या म्हणत असते, तू जे मला काही चेपून दिलं आहे त्यामुळे मला खूप बरं वाटते. तेवढ्यात तिथे रम्या येते. रम्या म्हणते, पार्थ, मी आपल्या दोघांची फेवरेट सिनेमन कॉफी बनवते, तुला प्यायला आवडेल का? तेव्हा पार्थ म्हणतो, मला नको आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आता पार्थला तर नको आहे, पण जेव्हा तुम्हाला हवी का सिनेमन कॉफी? तर जेव्हा म्हणतो, नको, मी काढेच पितो. तेव्हा ती काव्याला पण विचारते, काव्या तुला हवी का सिनेमन कॉफी? तेव्हा काव्या म्हणते, नको, मी ब्लॅक कॉफीच पिते. ती म्हणते, मला बनवतेस का? तेव्हा ती म्हणते, नाही, मी पण चहा पिला, त्यामुळे तू एकटीसाठीच बनव. असं सगळं चाललेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामनं नंदिनी रम्याला बोलत असते. रम्या तिथून निघून किचनमध्ये जाते.
तेव्हा त्यांच्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि आता तेव्हा तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते की पार्थला पोहे वाढ, आणि हे बघून रम्या किचनमध्ये आपटापट करते. तेव्हा तिथं जीवा म्हणतो एक मांजरीने ती खूपच चिडलेली आहे, असं सगळा प्रकार चाललेला असतो. आता नंदिनी ऑफिससाठी निघालेली असते आणि तिला एक फोन आलेला असतो आणि ती सगळं वकील पोलीस या संदर्भात बोलत असतो. तेव्हा जीवा म्हणतो हे काय आहे वकील आणि पोलीस. तेव्हा नंदिनी म्हणते मी तुमच्याबद्दल केस केलेली आहे. तेव्हा जीवा शॉक होतो आणि तेव्हा नंदिनी म्हणते नाही, मी टिंगल केली आहे, असं काहीही नाही. माझ्याकडे एक केस आलेली आहे, त्या मुलीचं जबरदस्ती लग्न लावून दिलेलं आहे आणि तिचं प्रेम कुणा दुसऱ्यावरच आहे आणि तो मुलगाही चांगला नाही, तर डिवोर्सची केस आहे, त्यामुळे हा सगळा प्रकार चाललेला आहे. त्यामुळे मी वकील आणि पोलिसांशी बोलत होते. तेवढ्यात तिथे काव्या येते आणि काव्या म्हणते आपल्या दोघींचं पण जबरदस्तीच लग्न लावून दिलेलं आहे. ती मुलगी किती लकी आहे ना की तिची बाजू घ्यायला कोणतरी आहे. तेव्हा नंदिनी म्हणते तू असं कसं म्हणतेस, आपल्या दोघींचं लग्न ओके जबरदस्तीने लागलं आहे, पण तुझं आणि माझं कोणावर प्रेमच नव्हतं. तेव्हा काव्या म्हणते हो माझं प्रेम होतं. असं बोलल्यानंतर जीवा खूपच शॉक झालेला असतो आणि तो काव्याकडे बघत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते कोणावर प्रेम आहे तुझं, तू मला सांग. तेव्हा काव्या गप्प बसते आणि नंदिनी नंतर म्हणते तू माझी टिंगल करतेस ना, असं होऊच शकत नाहीस की तू मला सांगणार नाही तुझं कोणावर प्रेम आहे. असं सगळं बोलल्यानंतर काव्या अजूनच शांत होते आणि सगळं चाललेलं असतं. तेव्हा त्या दोघी तेव्हा नंदिनी म्हणते आता चला मी जाते, मला उशीर होत आहे. तेवढ्यात तिला जीवा म्हणतो मी तुला सोडायला येतो. तेव्हा काव्या म्हणते तुम्ही कुठल्या साईडला चाललेला आहे. तर तेव्हा ती म्हणते ओके मला पण त्याच साईडला यायचं आहे, मला एक बुक घ्यायचा आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत येते. असं बोलल्यानंतर जीवा एकदम शांत होतं आणि नंदिनी पण म्हणते ओके ठीक आहे, तू अभ्यासाला सुरुवात केली हे ऐकून मला खूप छान वाटलं आहे. ओके तुला यायचं आहे आमच्यासोबत, तर ओके ठीक आहे चला आपण सोबतच जाऊ. असं बोलून तिघे पण जायला निघतात आणि इकडे पार्थ पण त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो आणि त्याच्या रूममध्ये रम्या येते. रम्या त्याला येऊन म्हणते सॉरी पार्थ, मी जे वागले आहे त्याबद्दल खरंच सॉरी. तेव्हा पार्थ म्हणतो प्लीज मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा रम्या म्हणते प्लीज असं नको करू यार पार्थ, तू माझ्याशी बोल. तुला आठवतंय का तू मला एकदा काय बोललेला ते. तेव्हा पार्थ तिला म्हणतो मी सगळं लिहून ठेवायला पाहिजे होतं, तुला मी काय बोलले, कोणते कोणते गिफ्ट्स दिलेत, या सगळ्याचंच मिनिंग तू असा घाण काढलेला आहेस. आणि मला असं वाटतं की मी सगळे दिले गिफ्ट परत घेतले पाहिजे तुझ्याकडनं, कारण की तू त्याचा चुकीचा वापर करतेस. तेव्हा रम्या म्हणते असं काही नाही पार्थ, असं प्लीज करू नकोस. तुला एक आठवते का तू मला एक प्रॉमिस दिलं होतंस की आपण दोघं फंडमध्ये पार्टनर होणार आहोत. तेव्हा ते त्याला आठवतं, पण तो बोलतो आता ते पॉसिबल नाही. तेव्हा रम्या म्हणते असं का नाही पॉसिबल, मला प्लीज तुझ्या फंडमध्ये पार्टनर करून घे. तेव्हा पार्थ म्हणतो ते पॉसिबल नाही. तेव्हा रम्या म्हणते असं काय करतोय पार्थ, मी एकटी पडलेली आहे, मी चुकले, मला मान्य आहे, मी चुकीचा अर्थ काढला. मला ऐनवेळी एक मुलगा पुढं आणून उभा केला आणि मला त्याच्यासोबत लग्न करायला सांगतात आणि त्याच्यात काहीतरी चूक काढण्यासारखं कुठलाच पॉईंट नव्हता, म्हणून मी असे वागले. तेव्हा पार्थ म्हणतो अशी कशी वागू शकतेस तू, याच्यामुळे घरातल्यांना किती त्रास झाला. तेव्हा रम्या म्हणते मी सगळी मूव ऑन झालेली आहे तुझ्या